ही सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असे अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत प्रेक्षकांनो। पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल आणि तुम्हाला अशा छान छान मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपलं मिराज वाईज चॅनल सबस्क्राइब करा। प्रेक्षकांनो, खरंच खूप सुंदर असा इथे एपिसोड झालेला आहे। कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता इथे जी काही आपली ही आहे सावली आहे, सावलीने इथे कशा पद्धतीने सर्व गोष्टी इथे व्यवस्थित केलेल्या असतात। म्हणजेच आता सारंगची खरं तर तिला सेवा करायची असते आणि सारंगची सेवा करत असताना तिला आणखी काही बऱ्याच गोष्टी सुद्धा इथे व्यवस्थित करायच्या असतात। काही जरी झालं तरी सुद्धा ती त्याच गोष्टीचा इथे प्रयत्न करत असते आणि स्वतःच्या मनाशी तिनं ठरवलेलं असतं, काही जरी झालं तरी सुद्धा इथे मला सारंग सरांची सेवा करायचीच आहे, म्हणूनच तिचे हे जे प्रयत्न आहेत ते सुरू असतात। पण आता सारंगच्या मनामध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी आलेल्या असतात। त्याला असं वाटत असतं हा सर्व काय प्रकार आहे। आणि त्याचबरोबर इथे आता ही जी काही सावली आहे, सावली इथे आता माझ्याशी धड नीट का बोलत नाही, ह्या सर्व गोष्टी इथे त्याच्या मनामध्ये येत असतात। इकडे मात्र जे काही जगन्नाथराव आहे, जगन्नाथरावाने इथे आता तिलोत्तमाला कॉल केलेला असतो। आता तिलोत्तमाला कॉल का केलेला असतो प्रेक्षकांनो, तर फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी इथे आता तिलोत्तमाला त्यांनी कॉल केलेला असतो आणि ते म्हणजेच की जी काही तिलोत्तमा आहे, तिलोत्तमाला आता इथे एक गोष्ट त्यांना इथे सांगायची असते आणि ती गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जो काही सारंग आहे, सारंगचा पुन्हा एकदा इथे प्रेम योग आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा प्रेममिलन आहे। ह्या सर्व गोष्टी इथे त्यांनी सांगितलेल्या असतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे त्यांनी सांगितल्याच्या नंतर जी काही तिलोत्तमा आहे, तिलोत्तमाला खरंच खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो की कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते जगन्नाथराव सांगत असतात। ती जगन्नाथरावावर जरा जरा जवळजवळ ओरडलेलीच असते। कारण एकाच रिंगमध्ये इथे तिने जगन्नाथरावाचा फोन उचललेला असतो आणि एकाच रिंगमध्ये जगन्नाथरावाचा फोन उचलल्याच्या नंतर आता इथे ती बोलत असते। तेव्हा जगन्नाथराव म्हणत असतात, काय मग एकाच रिंगमध्ये माझा फोन उचललेला आहे, मी एवढा महत्त्वाचा आहे का किंवा एवढा इम्पॉर्टंट आहे का, ह्या गोष्टी इथे ते बोलतात। तेव्हा इथे जी काही तिलोत्तमा आहे ती इथे बोलत असते, काम जे आहे ते तू अगदीच पटकन बोल, मला तुझ्यासोबत वेळ घालवायला अजिबातच वेळ नाहीये किंवा टाइम वेस्ट करायला वेळ नाहीये, तुला जे काही बोलायचंय ते तू माझ्याशी बोल। आणि तेव्हा इथे जे काही जगन्नाथराव आहे ते इथे बोलतात, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की जो काही सारंग आहे त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा प्रेमयोग आहे म्हणून। आणि तेव्हा मात्र इथे हेही सांगितलेलं असतं की तुम्ही असं इथे विचार करू नका, प्रेमात पडणारी व्यक्ती ही तुमच्याच जवळ आहे किंवा तुमच्याच घरामधली आहे किंवा तुमच्याच जवळ राहते। ह्या सर्व गोष्टी सांगितल्याच्या नंतर तर मात्र तिला खूपच मोठा धक्का इथे बसतो आणि खूप मोठा धक्का बसल्याच्या नंतर ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते, हा सर्व काय प्रकार आहे आणि हा जो काही जगन्नाथराव आहे, हा जगन्नाथराव असं का बोलत आहे। कारण इथे आता तिला राग येत असतो, कारण सावली जी आहे, सावली ह्या घरामध्ये राहते आणि त्याचबरोबर सावली ह्या घरामध्ये राहत असताना आता हे सर्व हा जो माणूस आहे तो ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने इथे बोलत आहे आणि त्यामुळेच इथे तिला खूपच जास्त पुन्हा आता राग येत असतो। आणि राग आल्याच्या नंतर मात्र तिला काय करावं काय नाही ह्याच गोष्टी इथे समजत नसतात आणि त्याचमुळे इथे आता जी काही तिलोत्तमा आहे, तिलोत्तमा इथे ऐश्वर्यासोबत बोलायला जात असते। आता ऐश्वर्यासोबत बोलायला गेल्याच्या नंतर ऐश्वर्याशी ह्या गोष्टी इथे ती डिस्कस करत असते की इथे कशा पद्धतीने जे काही जगन्नाथराव आहे त्यांचा इथे फोन आला होता आणि जगन्नाथरावांचा इथे फोन आल्याच्या नंतर मात्र इथे एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता हे सर्व ह्या पद्धतीने इथे व्हायला नको आहे। कारण इथे आता कशा पद्धतीने जी काही सावली आहे ती घरामध्ये आहे, सावली घरामध्ये असल्या कारणाने आपल्याला असं वाटत आहे की आता जे जगन्नाथराव आहे, जगन्नाथरावांनी सांगितलेलं बाकी ते खरं होऊ नये म्हणून ते इथे बोलत असतात। आता सावली जी आहे, सावली इथे जो काही सारंग आहे त्याच्याकरिता छान असं तिनं सकाळी सकाळीच एनर्जी ड्रिंक तिनं घेऊन गेलेली असते आणि तेव्हा इथे त्यात साखर सुद्धा नसते घातलेली। तेव्हा सारंग विचारत असतो, सावली तू ह्यामध्ये काय घातलेलं आहेस, हे गोड तर लागते, कारण मी तर तुला आदल्या रात्री सांगितलं होतं मला साखर नको आहे। तेव्हा इथे सावली बोलत असते, हो मी त्यामध्ये थोडासा मध घातलाय। आणि तेव्हा सारंग बोलत असतो, हो खूपच छान केलेला आहेस तू। तो तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण सावली मात्र त्याच्याशी काहीच बोलत नसते आणि त्याला सांगून जाते की तुम्हाला जर काही वाटलं तर फोन करा म्हणून, असं म्हणून ती बाहेर
बाहेर जात असते. आता बाहेर जात असतानाच मात्र इथे तिलोत्तमाचं आणि ऐश्वर्याचं जे बोलणं आहे ते सावलीच्या कानावरती पडतं आणि त्या हीच गोष्ट बोलत असतात की काही जरी झालं तरी सुद्धा इथे सारंग सावलीच्या प्रेमामध्ये पडता कामा नये किंवा सावली ही सारंगच्या जवळ सुद्धा जाता कामा नये, अशा गोष्टी इथे त्या बोलतात. आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इथे एक गोष्ट प्रेक्षकांनो झालेली असते आणि ती गोष्ट म्हणजेच की आता जी काही सावली आहे तिच्या मनामध्ये असा विचार येतो, हे सर्व ही काही काय आहे आणि मी हे सर्व काय ऐकत आहे. आणि तेव्हा इथे त्या बोलत असतात की आपण जर एक काम केलं तर सारंगचं दुसरं लग्न लावून दिलं तर मग मात्र बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होऊ शकतात. कारण सारंगचं जर दुसरं लग्न लावून दिलं तरच मग आता आपल्याला इथे कशा पद्धतीने हे सर्व काही करायचं आहे किंवा कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे होतील हे सुद्धा आपल्याला इथे पाहायचं आहे. आणि तेव्हा सावलीच्या मनामध्ये विचार येतो, म्हणजेच ही लोक आता सारंग सरांचं दुसरं लग्न इथे लावून द्यायला निघालेले आहेत, हे कसं शक्य आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी कशा पद्धतीने इथे होऊ शकतात, हे असं इथे व्हायला नाही पाहिजे. ह्याच सर्व गोष्टींचा इथे ती विचार करत असते आणि ह्या सर्व गोष्टींचा इथे आता तिने विचार केल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जी काही सावली आहे, सावलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याच धक्क्यामध्ये त्याच विचारामध्ये इथे आता ती तशी चालत चालत किचनमध्ये निघून जाते. किचनमध्ये निघून गेल्याच्या नंतर ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की हे सर्व काय आहे आणि कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे होत आहेत, कारण हे सर्व काही इथे असं इथे व्हायला नको आहे असा इथे ती विचार करत असते. आता तिने ह्या सर्व काही गोष्टींचा इथे विचार केल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने नाही केल्या पाहिजे, ह्याचाच ती इथे ह्याच गोष्टींचा ती इथे विचार करत असते. आणि ह्या सर्व काही गोष्टींचा इथे आता तिनं विचार केल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते, जे काही इथे ती वहिनी मानत असते किंवा इथे आता सारंगच्या भावाची जी बायको असते ती इथे आलेली असते आणि सावलीच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिल्याच्या नंतर त्या इथे तिला विचारत असतात की सावली काय झालेलं आहे, सर्व काही ठीक तर आहे ना, तू असा विचार का करतेस आणि काय झाले, सर्व ठीक तर आहे ना. ह्या सर्व गोष्टींचा इथे आता तिने विचार केल्याच्या नंतर ती बोलत असते, नाही सर्व काही ठीक आहे, हे काही काळजी करण्यासारखे काहीच कारण नाहीये. तेव्हा इथे त्या बोलत असतात, सावली खरं खरं सांग, सर्व जर ठीक नसेल तर तुला माझ्याशी काही बोलायचं असेल तरी सुद्धा इथे आता तू माझ्याशी ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलू शकतेस, असं इथे ती बोलते. आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा इथे सावली जी आहे, सावली कशा पद्धतीने आता इथे ह्या सर्व गोष्टींना फेस करेल किंवा तोंड देईल हे सुद्धा पाहणं आपल्याला खूपच जास्त गरजेचं किंवा इंटरेस्टिंग असं असणार आहे. तर आता इथे मात्र आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर असा झालेला आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता ज्या पद्धतीने इथे जगन्नाथरावांनी इथे सांगितलेलं असतं तेव्हा अंबिका जी आहे ती इथे बोलत असते, अहो तुम्ही हे काय केलेलं आहे, तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे का आणि कशासाठी सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ह्या गोष्टी तुम्ही इथे नव्हत्या सांगायला पाहिजे, कारण तुम्हाला माहिती का आता इथे आपल्या सावलीला त्या गोष्टीचा इथे त्रास होऊ शकतो. जो काही इथे सारंग आहे, सारंगच्या आयुष्यामध्ये जरी दुसऱ्या मुलीचं प्रेम असलं किंवा प्रेमयोग असला तरी सुद्धा आपली सावली सुद्धा त्याच घरामध्ये राहते आणि तुम्ही तिला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तुम्ही तिला ह्या गोष्टी इथे सांगायला नको हव्या होत्या, असं इथे अंबिका बोलते. तेव्हा जगन्नाथराव इथे बोलत असतात, तू काळजी करू नकोस, कारण इथे आता आपली सावली लाखात एक आहे आणि ती तरी इथे आता त्याच्या प्रेमात तर पडलेलीच आहे. आणि सारंगचं सुद्धा मी बऱ्याचदा इथे सावलीच्या डोळ्यामध्ये त्याच्याविषयी असलेलं प्रेम बघितलेलं आहे, ह्या गोष्टी इथे ते बोलतात. इकडे मात्र सावलीला ह्या गोष्टीचा इथे धक्काच बसलेला असतो की हे सर्व काही या पद्धतीने होतंय. तर आता इकडे सावलीच्या माहेरी मात्र जी काही जयंती आहे, जयंती इथे खूप काही गोष्टी, खूप काही पैसे वगैरे उधळण्याचं काम करत असते, सासूला उलटून बोलणं, या सर्व गोष्टी ती करत असते. आणि तेव्हा मात्र इथे प्रचंड पैशाची खरेदी करणं, नासधूस करणं, ह्या एक ना अनेक गोष्टी इथे ती करतच असते. ह्या एक ना अनेक गोष्टी इथे ती करत असताना आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता तिला कोणीच आवर घालणारं किंवा कोणीच काही करणारं इथे नसतं. तर प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. असेच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर आपलं मिराज चॅनल सबस्क्राईब करा, कारण आता इथे सारंगला कळलेलं असतं की सावलीला नक्कीच काहीतरी झालेलं आहे, पण सावलीला काय झालेलं आहे ही गोष्ट मात्र इथे त्याला समजलेली नसते. आणि सावलीला काय झाले ही गोष्ट न समजल्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी इथे होताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत. कारण आता इथं जो काही आपला हा आहे जी काही आपली इथे सावली आहे, सावली मात्र ह्या सर्व गोष्टींचा इथे विचार सुद्धा करताना इथे आपल्याला दिसणार आहे. तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचा अपडेट जाणून घ्यायच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील भागामध्ये, तोपर्यंत पाहत राहा सावळ्याची जणू ही सावली ह्या मालिकेचे असे छान छान एपिसोड्स. भेटूयात पुढील भागात, तोपर्यंत धन्यवाद.